वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे हे पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्याची सुरुवातीला दोनच कडवी गायली जायची. त्यानंतर झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्यांनी दोनच कडवी गायली जातील असं म्हटलेलं आहे आणि मग भाजपाने त्याच्यावरती टीका करायला सुरुवात केलेली आहे. पण वंदे मातरमला 150 वर्ष होताना आत्ताच्या सरकारने 6 कडव्याची सक्ती केली आहे आणि सगळीकडे म्हणावं असं म्हटलंय. पण जर कोणी म्हटलं नाही तर त्याच्यावर कारवाई करू असं आतापर्यंत घडलेलं नाहीये. ठराविक असे मुद्दे आहेत की ज्याच्यात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांच्या पोल सपाट भूमिका आहेत आणि ती भूमिका तशी असल्यामुळेच ते मुद्दा मांडतात, बाकी काही नाही. एकंदरीत हा राजकारणाचा सगळा भाग हो, आहे. जसं आणीबाणीमध्ये कुठे सहभाग आहे, आणीबाणीच्या विरुद्धच्या लढ्यात काँग्रेसवाल्यांचा सहभाग नसेल कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती देशावर, तर तशात साधारणपणे 2,07,00,000 मतदार हे वगळले जातील की काय अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. इलेक्शन कमिशननी पण याची दखल घ्यायला पाहिजे की जे निधन पावतात माणसं त्यांचं नाव कॉम्प्युटर सिस्टम नुसार, हे काही फार रॉकेट सायन्स लागत नाही याच्यामध्ये, ऑटोमॅटिक वगळलं जाईल. हे पाहिलं तर मेलेल्या माणसांची नावं यादीत हाही घोळ निस्तरता येईल. मी महाराष्ट्रातच राहीन असं मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केलेलं आहे. पण भाजपमध्ये कुठल्याही व्यक्तीला ठरवता येत नाही आपण कुठे राहायचं. ते अचानक आदेश आला तर ते म्हणतील आदेश आला आणि मी गेलो. निवडणूक आयोगाचं ते चिन्ह आहे म्हणजे धनुष्यबाण हे गोठवून टाकायचं का आणि ते शिंदेना द्यायचं नाही का? निवडणूक आयोगाची बाजू, एकनाथ शिंदेची बाजू या मांडून व्हायच्या. देवदत्त कामत आत्ता बाजू मांडतात. सिब्बलांचं स्वतःचं आर्ग्युमेंट संपलंय. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्या झाल्या तर काँग्रेसनी वंदे मातरमची 2च कडवी गायची अशा पद्धतीचा एक ठराव मंजूर केलेला आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने 6 कडवी मंजूर केली किंवा 6 कडवी गायलीच पाहिजेत अशा पद्धतीचा कायदा केलेला आहे. काँग्रेसला मात्र ते मान्य नाही आहे. दुसरीकडे राज्यामध्ये SIR लागू करताना साधारणपणे 2 कोटी मतदार कमी होत आहेत की काय अशा पद्धतीच्या बातम्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे? तिसरीकडे पाहायचं झालं तर भाजपाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झालेली आहे. त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की मी महाराष्ट्रात राहणार, मी केंद्रात जाणार नाही आहे. आणि मग सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे जी अनेक आठवडे चालू राहणार आहे ती आहे शिवसेनेच्या चिन्हावरची सुनावणी. आणि यावेळेला जो एक ट्विस्ट आलेला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या सगळ्याकरता नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण काँग्रेसच्या वंदे मातरमच्या विषयावरती. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे हे पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्याची सुरुवातीला 2च कडवी गायली जायची. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने त्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन ते संपूर्ण 6च्या 6 कडवी गायली पाहिजेत अशा पद्धतीचा एक कायदा केला आणि मग तो सगळीकडे लागू झाला. मग तो संसदेत म्हटलं जातं, विधानसभेत म्हटलं जातं, शाळांमध्ये म्हटलं जातं, सगळीकडे म्हटलं जातं. काँग्रेसनी मात्र आत्ता 15 ऑगस्टला ज्या वेळेला त्यांचा कार्यक्रम होता त्यावेळेला संपूर्ण जेव्हा वंदे मातरम गायलं गेलं त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेतलं अशा पद्धतीच्या बातम्या आपण व्हिज्युअलमध्ये पाहिल्या. काँग्रेसने याचा खुलासा केला की आम्ही असा काही अवमान केला नाही त्याचा. मात्र त्यानंतर झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्यांनी 2च कडवी गायली जातील असं म्हटलेलं आहे आणि मग भाजपाने त्याच्यावरती टीका करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्यामागे नेमकं राजकारण काय आहे? 2 गोष्टी अशा आहेत की वंदे मातरम बंकिमचंद्रांनी लिहिलं आणि ते स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये तो शब्द परवलीचा शब्द असल्यासारखा वापरला गेला आणि वंदे मातरम असा कोडवड असल्यासारखं वापरलं जायचं. पण याचा अर्थ ते वंदे मातरम गायला जायचं पूर्ण अशातला भाग नव्हता. त्याचं कारण असं की आजही जी 6 कडवी आहेत ती मुळात गायला वेळ लागतो, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. दुसरी गोष्ट अशी की जी 2 कडवी आत्तापर्यंत आपण म्हणजे तुमचं माझं वय 60चं आहे आणि आत्ता भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर त्यांनी आता वंदे मातरमला 150 वर्ष होताना 6 कडव्यांची सक्ती केली आहे. तर त्याच्या मागे राजकारण आहे का? तर 100% राजकारण आहे. आणि ते राजकारण काय आहे तर मूलतः वंदे मातरम जे आपण वर्षानुवर्ष ऐकलं त्याच्यामध्ये 2 कडवी होती आणि आता 6 कडवी केली. तर फरक काय आहे तर ती पुढची 4 कडवी आहेत त्या कडव्यांमध्ये भारत मातेचं वंदे मातरम ही भारत मातेला उद्देशून आहे की आई मी तुला वंदन करतो. तर त्याच्यामध्ये आई माझी भारत माता हे कशा कशाचं रूप आहे तर ती रिपुदमना हरिणी वगैरे म्हणजे जी महिषासुरमर्दिनीचं रूप आहे तेच भारत मातेचं रूप आहे का अशा प्रकारचं वर्णन आहे. तर थोडक्यात देवी देवतांची रूप जी आहेत दुर्गा म्हटलं तिला, ती तुम्ही दुर्गा, तुम्ही अमुक, तर ती दुर्गा आहे, महिषासुरमर्दिनी आहे किंवा ती देवी आहे भारत माता अशा स्वरूपात पाहायला गेलं. आता आपल्या
राष्ट्राला आई म्हणणं किंवा देवीचं रूप देणं याच्यात काही गैर नाही, परंतु मुळात आपला देश हा धर्मनिरपेक्षता मानतो आणि सेक्युलर देश आहे आणि त्याच्याही पलीकडे त्या धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप काँग्रेसचं जरी आपण बेगडी म्हटलं किंवा सोडो सेक्युलरिझम म्हटलं तरी या देशामध्ये असे काही धर्म आहेत की जे हिंदू धर्माच्या परंपरा मानत नाहीत. हे तर उघड आहे. म्हणजे एस्पेशली अल्पसंख्याक आहेत आणि त्याच्यामध्ये मुस्लिम हे प्रमुख अल्पसंख्याक आणि इतरही अल्पसंख्याक. तर हिंदू देवदेवतांची प्रतीकही त्यांची प्रतीकं नाहीत हे आपण मान्य करायला हवं. आणि म्हणून 6 कडव्यांचं वंदे मातरम ज्या वेळेला आत्ताच्या मोदी सरकारने कंपल्सरी केलं, सक्तीचं केलं 150 वर्ष झाल्यावर आणि सगळीकडे हे बघा सगळीकडे लावलं जाण्यात पॉईंट नाही. जसं त्यांच्या राजकारणाचा हुशारीचा भाग काय आहे तर स्वच्छ भारत म्हणलं तर काय स्वच्छ ठेवू नका कोणीच म्हणू शकत नाही आणि स्वच्छ भारतचा आयकॉन महात्मा गांधींचाच त्यांनी केला. तर तसं ते आता मातरम 6 कडव्यांचा म्हणा म्हणतात. आज मी तुम्हाला सांगतो की कट्टर RSSच्या प्रचारातले लोक किंवा कट्टर RSSचे लोक जर वगळले तर 6 कडव्याचं वंदे मातरम कोणालाही पाठ नसणार आहे. ठीक आहे, ते लावूनच पाठ होईल याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु भारतातले जे नागरिक हे मला मान्य नाही असं म्हणतात तर ते राष्ट्राचे शत्रू कसे होतील लगेच. त्याचं कारण असं की भारत देश हा माझे आई बाप आहे, माझं सर्व आहे, हे सगळं बरोबर आहे. सावरकरांनी पितृभू असाच उल्लेख केला आहे राष्ट्राचा, माता नाहीच म्हणलेले ते. मग वंदे मातरम आपण म्हणतोय सावरकरांना अमान्य असलेलं आहे का? तर हे 6 कडवी लागू केले ते राजकारणासाठी केलेत. कारण त्यातनं काँग्रेस वर्षानुवर्ष भाजपला प्रश्न विचारत आले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य लढ्यात कुठे होता. तर तसंच आता वंदे मातरम सारखे विषय घ्यायचे आणि त्यातनं काँग्रेसला कुठेतरी रॉंग फुटवर पकडायचं. काँग्रेसच्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी सोनिया गांधींनी त्याला काहीतरी विरोध केला का अरे हे कशी काय कडवी पुढची आली असं त्यांनी बहुतेक आविर्भाव केल्याचं आलं जी व्हिडिओत दिसतंय ते. पण त्यांनी सर्वसार्व अशी केली की त्या मल्लिकार्जुन खरग्यांना खुर्ची द्या असं म्हणत होत्या की ते ताटकळलेत वय जास्त आहेत खरग्यांचं म्हणून. आणि त्याचा पुढे परिणाम असा झाला की काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी ठराव केला की वंदे मातरम जे स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी होतं ते 2 कडव्यांचं होतं म्हणून काँग्रेस 2 कडव्यांचं म्हणेल. आणि त्याचं कारण काय आहे ते 1937ला जी प्रॉव्हिन्शियल गव्हर्नमेंट झाली प्रांतिक सरकारला आणि 37च्या कार्यकारिणीच्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्या उपस्थितीमध्ये 2 कडव्यांचं वंदे मातरम स्वीकारावं राष्ट्रगान म्हणून असं त्यावेळेला काँग्रेसनी चर्चा केली. बरं तेव्हा ब्रिटिशांचं सरकार होतं 37 साली भारतात, पण काँग्रेस हाच प्रमुख पक्ष होता आणि त्यांनी 2 कडव्यांचं वंदे मातरम अंगीकारलं होतं आणि काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं होतं. म्हणून स्वातंत्र्य लढ्यातलं वंदे मातरम 2 कडव्यांचं आहे. पण वंदे मातरमला 150 वर्ष होताना आत्ताच्या सरकारने 6 कडव्याची सक्ती केली आहे आणि सगळीकडे म्हणावं असं म्हटलंय. पण जर कोणी म्हटलं नाही तर त्याच्यावर कारवाई करू असं आत्तापर्यंत घडलेलं नाहीये. तर ते ज्यावेळेला घडेल त्यावेळेला आपल्याला परत चर्चा करता येईल. पण आता त्याच्या मागचं राजकारण हेच आहे की काँग्रेसला रॉंग फुटवर पकडायचं आणि काँग्रेसने तर ठराव केला 2 कडव्यांचं म्हणून बघूया जर कारवाई केली तर त्यातलं राजकारण आणखीन पेटेल. पण हे ठराविक असे मुद्दे आहेत की ज्याच्यात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या पोल सपाट भूमिका आहेत आणि ती भूमिका तशी असल्यामुळेच ते मुद्दा मांडतात, बाकी काही नाही. एकंदरीत हा राजकारणाचा सगळा भाग हो, आहे. जसं आणीबाणीमध्ये कुठे सहभाग आहे, आणीबाणीच्या विरुद्धच्या लढ्यात काँग्रेसवाल्यांचा सहभाग नसेल कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती देशावर. तर तशाच प्रकारचा हा मुद्दा आणि तो राजकारणासाठीच मोदी सरकारने आता वापरला हे उघड आहे. निश्चितपणे आपण थोडं पुढे सरकूया. राज्यामध्ये SIR जाहीर केलेलं आहे म्हणजे मतदार याद्यांचं सखोल पुनर्निरीक्षण सुरू आहे. बराचसा टप्पा सगळा त्याचा पूर्ण झालेला आहे. मात्र यातून एक गोष्ट समोर आलेली आहे की ती साधारणपणे 2,07,00,000 मतदार हे वगळले जातील की काय अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. प्रत्यक्षात तसं काय होणार नाहीये ते, कारण त्याला अजून बरेच टप्पे पूर्ण करायचे आहेत ते. मात्र लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे. तर त्यातलं साधारणपणे आपण जर पाहिलं तर 75 लाख मतदार आहेत ते साधारणपणे आढळून आलेले नाही. म्हणजे त्यांनी जो दिलेला पत्ता होता त्या पत्त्यावरती आढळून आलेले नाही आहेत आणि त्यात साधारणपणे तेवढेच लोक जे आहेत ते साधारणपणे त्यांची दुबार नोंदणी झालेली आहे. याचाच अर्थ साधारणपणे 1.5 कोटीच्या आसपास मतदार जे आहेत हे असेच पद्धतीने बाद होतील की काय अशी पद्धतीची एक शंका निर्माण झालेली आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की लोक आमच्यापर्यंत अजून प्रकरणं आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही आहेत, मग आमची नावं कशी काय वगळली झाली. तर निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलंय की त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. मात्र 9,78,00,000 मतदारांपैकी 2,07,00,000 मतदार वगळली जातील अशा पद्धतीच्या बातम्या आल्यामुळे जो काय संभ्रम तयार झालेला आहे या संदर्भामध्ये काय सांगता येईल? त्याच्यात 2 गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेऊन मुंबईत दुबार मतदार किती आहेत याची एक भली मोठी यादी म्हणजे अशी चवडच्या चवड कागदपत्रांची लावली होती. आणि त्याचं कारण काय आहे तर जसं राज ठाकरे हे बालपणापासून एका विशिष्ट ठिकाणी राहत आहेत समजा, तर तसं शहरी भागात म्हणजे जी मोठी शहरं आहेत मुंबई, पुणे, नाशिक सारखी, कोल्हापूर सारखी, नागपूर सारखी, औरंगाबाद सारखी किंवा संभाजीनगर सारखी त्या ठिकाणी
ज्यांचं बालपण एखाद्या परिसरात गेलेलं असतं मूळ गावठाणात, ते लोक पुढे कुठेतरी स्वतःचं लग्न झाल्यावर फॅमिलीपासून वेगळे होतात, कुठेतरी फ्लॅट घेतात, म्हणजे सदनिका घेतात आणि ते गावाच्या आउटस्कर्ट्सला गेलं थोडंसं बाहेर, कारण मध्यभागी परवडत नाही सगळ्यांना. जसं मुंबईमध्ये दादरमधला माणूस कुठेतरी बोरिवलीकडे जातो किंवा नवी मुंबईकडे जातो, नोकरीच्या अनुषंगाने जातो कुठेतरी. तर त्यांची 2 घरं असतात, त्यांचं मूळ ठिकाणी नाव असतं आणि नवीन फ्लॅटच्या इथे मोजणी होते तिथे नाव होतं. आता दुसरा प्रॉब्लेम असा आहे की मुंबई शहराला थोडं वेगळ्या गोष्टी आहेत, परंतु पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, अशा ठिकाणी ही जी सगळी मुलं नोकरीसाठी बाजूला जातात, थोडी लांब जातात आणि वेगळ्या ठिकाणी फ्लॅट घेऊन राहतात, त्यांच्या मूळ घराच्या इथे जर प्रगणक किंवा जे इलेक्शन कमिशनचे लोक आले, मुख्यत्वे हे शिक्षकांना काम दिले, तर ते महापालिकांचे शिक्षक किंवा अन्य शाळातले शिक्षक अशा प्रकारचे लोक ही कामं करतात. ते घरी आले आणि विचारलं की अरे बाबा शैलेंद्र परांजपे किंवा मिलिंद लिंबा इथे राहतात का, तर बाजूचा माणूस सांगतो की आता ते इथं राहत नाही. कारण काय, त्याला माहिती हा गेली 25 वर्ष बाहेर राहतो कुठेतरी फ्लॅट घेऊन, असं होतं. किंवा मग तो जाऊन येऊन करतो. 2 शहरात राहणारी माणसं आहेत की कामासाठी माझ्यासारखा माणूस मुंबईला येतो, पुण्याला जातो, तो पुण्यातला शेजारी सांगू शकतो की हे पुण्यात आले नसतात म्हणून. तर असं होऊ शकतं आणि असं जे झालंय अशांची नावं वगळली जाऊ शकतात. दुसरं काय होतं, तर माझा मूळ पत्ता जो आहे तो आहे, माझा फ्लॅट घेतलेला आहे तिथलाही पत्ता आहे, तर माझं दोन्हीकडे नोंदणी झाली, तर कॉम्प्युटरचा जर एखादा प्रोग्राम राबवला की नाव शैलेंद्र परांजपे, 2 पत्ते, तर याला वगळा. कारण सेम माणूस आहे, वय सेम आहे, जन्मतारीख एक आहे, सगळं सेम आहे, फोटो सेम आहे आणि फोटोही मॅच होणार आहे, कारण माझ्याकडनं फोटो घेतलाय. तर ते 2 फोटो मॅच झालेला एकच व्यक्ती असेल आणि 2 ठिकाणी पत्ता असेल, तर त्याला दुबार म्हणून वगळतील ऑटोमॅटिकली. असे जे 2 कोटी वगळले जातील, म्हणजे 9 कोटी 2 कोटी दिसले तरी ते मोठे आहेत. ज्यांचे 2 पत्ते आहेत, ज्यांची दुबार नावं असतील, त्यांनी ही काळजी घ्यायची आहे की माझं नाव 2 ठिकाणी असेल तर मी मतदान कुठे करणार आहे त्या एका ठिकाणी ठेवायचं, म्हणजे एकाच यादीत नाव राहील. म्हणजे ही तक्रार पुढच्या वेळेला दुबार मतदारांच्या चर्चेची येणारच नाही की दुबार नाव कोणाचंच नसेल. माझे जरी 2 पत्ते असले टेक्निकली, तरी माझा एकाच पत्त्यावर माझं मतदान असेल, म्हणजे मी मतदान, कारण हा सगळा संबंध मतदानाशी येतो. दुसरं, तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं मतदान ID असेल, तुमचा पासपोर्टचा पत्ता असेल, तर कुठला तरी एक पत्ता तुम्हाला परमनंट ऍड्रेस ठेवायला लागेल. हे हळूहळू काही काळाने येईल आणि आता अनेक प्रकारच्या कमिट्या त्याच्यावर काम करतील. जसं आता ही यादी 2 कोटी लोक वगळल्याची जेव्हा जाहीर होईल, तेव्हा आपण खडबडून दाखवायला पाहिजे. आणि याच्या मुळाशी काय आहे, तर मूळ नागरिकांचं स्वतःचं कर्तव्य आहे की माझा मतदानाचा हक्क हा सगळ्यात मोठा हक्क आहे लोकशाहीत, आणि माझं मतदान कुठे आहे, नागरिकांचं कर्तव्य आहे. नागरिकांचं कर्तव्य हे आहे की आता ही जी यादी होईल त्यात माझं नाव आहे का नाही हे बघणं. फक्त मतदानाचा जेव्हा दिवस येईल इलेक्शनचा, त्यावेळेला जाऊन बूथमध्ये भांडण्यापेक्षा आता यादी येईल त्याच्यात आपापल्या एरियामध्ये आपापल्या लोकप्रतिनिधींना भेटून माझं नाव यादीत आहे का हे तपासणं, आणि मग माझं नाव येण्यासाठी आता मी कुठला फॉर्म भरायचा आहे हे बघून एकच ठिकाणी प्रोसेस करणं. मी जर 3 गावांमध्ये माझं नाव दिलं तर कदाचित कॉम्प्युटरच्या प्रोग्रामने पुन्हा ते उडू शकेल आणि तुम्ही एक बेकायदेशीर, म्हणजे 2 ठिकाणी पत्ता असेल तर कदाचित कारवाई देखील होईल की तुम्ही सहेतुकपणे 2 ठिकाणी नाव देताय आणि या यादीमध्ये घोळ होण्याला कारणीभूत होत आहे. त्यामुळे आपण स्वतः गुन्हेगार न होणं, किंवा आपण जरी पत्ते 2 असलं तरी मला मतदान कुठे करायचं हे बघून त्याप्रमाणे अर्ज देणं, हे मतदारांची स्वतःची जबाबदारी असं मला वाटतं. आणि ती आपण सगळ्यांनी पार पाडली तर मतदार याद्या पुढच्या काळात निर्दोष व्हायला मदत होईल. बरोबर आहे. आणि वगळलेली काही माणसं जे निधन पावलेली आहेत, आणखीन एक त्यातला फ्लॉ असा आहे हो. की निधन पावला एखादा माणूस तर त्याच्या घरच्यांना अर्ज द्यायला लागतो, जवळच्या नातेवाईकांना, की ही व्यक्ती निधन पावली. आता महापालिकांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये नोंद असते व्यक्ती मरण पावल्याची, तर इलेक्शन कमिशन ही सरकारची यंत्रणा आहे, महापालिका ही सरकारची यंत्रणा आहे. म्हणजे मी शहरी भागात महापालिकेत नोंद होते, डेथ सर्टिफिकेट दिलं जातं, त्याच्या आधारे बँकेचे व्यवहार केले जातात, जॉईंट अकाउंट असतं त्यातलं एक नाव वगळलं जातं, म्हणजे नॅशनलाइज बँकेत नोंद होते, पेन्शन अकाउंटला नोंद होते, त्याच्यानंतर इन्शुरन्स त्यांना LICचं मिळाल्यासारखं होतं, त्याच्यानंतर डेथ सर्टिफिकेट मिळतं. हे सगळं सरकारी यंत्रणा करतात. म्हणजे महापालिका असते, LIC आहे, एखादं पेन्शनचं खातं आहे, एखादं बँकेचं अकाउंट आहे, इथनं नाव वगळतात त्या डेथ सर्टिफिकेटच्या आधारे. पण तीच महापालिका इलेक्शन कमिशनला कळवत नाही की याचं नाव वगळा यादीतनं, हा पत्ता आहे, हा आधार नंबर आहे, हा अमुक आहे. तर हे ऑटोमॅटिकली झालं. इलेक्शन कमिशननी पण याची दखल घ्यायला पाहिजे की जे निधन पावतात माणसं, त्यांचं नाव कॉम्प्युटर सिस्टमनुसार, हे काही फार रॉकेट सायन्स लागत नाही याच्यामध्ये, ऑटोमॅटिक वगळलं गेलं हे पाहिलं तर मेलेल्या माणसांची नावं यादीत हाही घोळ निस्तरता येईल. बरोबर आहे. थोडक्यात नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे, त्याचबरोबर आणि इलेक्शन निवडणूक कमिशनने आयोगाने पण ती यंत्रणा आणखीन कॉम्प्युटराइज आणि अधिक कार्यक्षमपणे राबवली होय. पाहिजे. आपण थोडं पुढे सरकूया. नितीन नवीन या राष्ट्रीय अध्यक्षांनी भाजपाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातले 5 जण आहेत, उरलेले जे 2 जण आहेत ते तुलनेने कमी पदावरती असल्यामुळे त्याच्यावरती पण नको बोलूया. मात्र राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडेंची फेरनियुक्ती झालेली आहे. कोषाध्यक्षपदी पियुष गोयलांची नियुक्ती झालेली आहे आणि उपाध्यक्षपदी भारती पवार ज्या माजी मंत्री आहेत त्यांची निवड झालेली आहे, म्हणजे नेमणूक झालेली आहे. आता हे सगळं पाहता महाराष्ट्रामध्ये महत्वाची पदं दिलेली आहेत.
2-3 अर्थ त्यातून असे निघू शकतात की विनोद तावडेंना मग महाराष्ट्रामधून आता त्यांनी लक्ष घालायचं नाही, आता त्यांनी उत्तर प्रदेशकडेच पाहायचं, कारण त्यांना उत्तर प्रदेशचा चार्ज दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात जी चर्चा होती ती थोडीशी थांबली आहे त्यांच्याबद्दलची. दुसरा विषय, पियुष गोयल केंद्रीय मंत्री असताना त्यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष बनवलंय, मग त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं का? आणि तिसरं, भारती पवारांना महिला म्हणून त्यांना तिथे स्थान मिळालेलं आहे का? आणि त्याच्यापेक्षा पलीकडचा प्रश्न, मी महाराष्ट्रातच राहीन असं मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये सध्या जावं लागणार नाही, त्यांना महाराष्ट्रामध्येच राहावं लागेल आणि ते राहणार आहेत अशा पद्धतीचं त्यांचं जे विधान आहे. या सगळ्याचे अर्थ आपण काय काढूया? हे बघा, मागच्या आठवड्यामध्ये सोमवारी मुख्यमंत्री पुण्यात येणार होते आणि पुण्यात एक कार्यक्रम होता, इमारतीचं उद्घाटन होतं. आणि सोमवारी सकाळी असं कळलं की फडणवीस अचानक दिल्लीला गेले आणि मग या सगळ्या घडामोडी सुरू झाल्या. आता फडणवीस दिल्लीला, मग काय होणार? रिशफल आहे, केंद्रात खांदेपालट होणार आहे वगैरे वगैरे. आणि त्याच वेळेला दुपारी नितीन नवीन यांची कार्यकारिणी राष्ट्रीय जाहीर झाली. ती जाहीर झाल्यावर अनेक चर्चा, तर्क याला उधाण आलं. आता त्याच्यामध्ये तुम्ही जे उल्लेख केलात त्याच्यामध्ये विनोद तावड्यांना त्यांनी महामंत्री म्हणून चांगलं काम केलंय. त्यांनी सगळ्यात महत्वाचं, बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपच्या बाजूला वळवून पुढे आता नितीश कुमार हे पायउतार झाले मुख्यमंत्री पदावरनं, ते राज्यसभेचे सदस्य झालेले आहेत. आणि एक राज्य भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या अखेरीत आणखीन एक आलेला आहे. म्हणजे बिहारमध्ये आता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे आणि ही कामगिरी विनोद तावड्यांनी केली आहे. आता विनोद तावड्यांची बंदांत चर्चा होत असते, कारण ते महाराष्ट्रातले आहेत, केंद्रात आहेत, पॉवरफुल नेते आहेत, कारण काय ते कार्यकारिणीवर आहेत, त्यांचं तिथे कामाचा ठसा उमटवला आहे. अशा परिस्थितीत त्यांना आता परत कार्यकारिणीत ठेवलं तर 2 प्रकारच्या चर्चांना विराम मिळतो. तो म्हणजे एक तर केंद्रातल्या कॅबिनेटमध्ये त्यांना घेतील का, त्याला विराम मिळतो, कारण त्यांना कार्यकारिणीत घेतलं म्हणल्यावर दोन्हीकडे ठेवायची शक्यता नाही. पण पियुष गोयल आहेत, त्यांना मात्र मंत्रिपद ठेवलं जाईल आणि शिवाय कार्यकारिणीत ठेवलं जाईल अशी चिन्ह आहेत, कारण ते मोदी शहांच्या मर्जीतले आहेत आणि त्यांना पर्याय, म्हणजे कॉमर्स आणि ट्रेड मिनिस्ट्रीचे ते मंत्री आहेत आणि ते आत्ता सिंगापूरच्या दौऱ्यावर अर्थमंत्र्यांबरोबर गेले. म्हणजे त्यांची उपयुक्तता प्रचंड आहे. प्लस कार्यकारिणीत पण त्यांच्या कामाचा अनुभव, कारण त्यांचे वडील देखील खजिनदार होते राष्ट्रीय कार्यकारिणीचे, वेदप्रकाश गोयल होते आणि स्वतः पियुष गोयल देखील खजिनदार आहेत. त्यामुळे त्यांची उपयुक्तता आहे. भारती पवारांचा विषय असा आहे की भारती पवार ह्या त्यांचे सासरे जे होते, मला वाटतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यातनं त्या भाजपात आल्या. मागच्या निवडणुकीच्या आधी फडणवीसांनी त्यांना आणलं. त्यांना आणल्यानंतर त्या केंद्रात थेट मंत्री झाल्या. आज आदिवासी समाजातलं कोणीतरी केंद्रीय कार्यकारिणीत आहे, राष्ट्रीय मंत्री आहे राष्ट्रीय पातळीवर, याचा महाराष्ट्रातही भाजपला फायदा होतो. आणि भाजपची एकूण रणनीती पाहिली तर वेगळ्या क्रॉस सेक्शन्स मधली मतांची टक्केवारी वाढवणं या दिशेने वाटचाल असते आणि त्या दृष्टीने ते त्या पावलाकडे पाहायला पाहिजे, भारती पवारांच्या इन्क्लुजनकडे. आणि विनोद तावडेंचा मुद्दा असा आहे की विनोद तावडेंना आज कार्यकारिणी जाहीर झाली सोमवारी आणि मंगळवारी त्यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली. तर स्मृती इराणी पण त्या कार्यकारिणीत आहेत, त्या अतिशय उत्कृष्ट वक्त्या आहेत. त्यांचं कमबॅक झाले कार्यकारिणीत, कारण त्यांना उत्तर प्रदेशमध्ये उपयुक्तता आहे. एक महिला चेहरा, प्रॉमिसिंग चेहरा, अमेठीमध्ये त्यांनी राहुल गांधींना हरवलं होतं निवडणुकीत, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये स्मृती इराणी या स्टार प्रचारक नक्की असतील उत्तर प्रदेशच्या असेंब्ली इलेक्शन्सला, हे निश्चित. आणि त्यांचा प्रचाराची तोप धडाडेल त्याच वेळेला विनोद तावडे यांची स्ट्रॅटेजी काम करेल. आणि विनोद तावड्यांना जर उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये यश मिळालं तर कदाचित ज्यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्लीमध्ये हलवण्याची जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला एक समर्थ पर्याय म्हणून तावडेंकडे बघितलं जाईल, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून. आणि असं झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. त्याची 2-3 कारणं आहेत. कारण आज त्या स्पर्धेमध्ये असलेले बावनकुळे असतील, मुनगंटीवार असतील, हे ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि स्वतः मोदी ओबीसी असल्यामुळे भाजपच्या मागे ओबीसी आहेतच. मग आणखीन ओबीसी नेत्याची काय गरज आहे? तर महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्र्याचा चेहरा दिला तर फायदा होऊ शकतो. काही मराठा मतं त्यांच्याकडे येऊ शकतात होऊ शकतो. आणि शिंदे हा फार मोठा प्रभावी नेता आज महाराष्ट्रात आहे की जो एकच नेता मराठा समाजाचा आहे जो इतर कुठल्याही पक्षाकडे नाही. म्हणजे शरद पवारांच्या पक्षात प्रभावी मराठी नेता नाही, अजित पवार गेल्यानंतर मराठा नेता नाही सुनेत्रा पवारांच्या पार्टीने जो राज्याचं नेतृत्व करू शकेल. आज भारतीय जनता पक्षाकडे एक दानवे पाटील आहेत, रावसाहेब, पण तेही महाराष्ट्राचा चेहरा नाहीत. आशिष शेलार मुंबईचा चेहरा वाटतो की जे महाराष्ट्राचा नेता वाटेल का शंका वाटते. आणि म्हणून तावड्यांना जर मुख्यमंत्री केलं होतं तर कदाचित फायदा होईल हा विचार होऊ शकतो जर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली तर. म्हणजे हे मी शक्यता फक्त व्यक्त करतो, होतील असं नाही, परंतु त्यांना जातीचा ऍडव्हान्टेज आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण, पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण जातीवर चालतं. स्वतः तावड्यांना मराठा असूनही कोकणात काही तेवढं स्थान आहे अशातला भाग नाही, पण त्यांना मुख्यमंत्री केलं तर पक्षाला फायदा होऊ शकतो आणि भाजपचे नेते हा पक्षाचा फायदा बघतात, म्हणून मी ही शक्यता व्यक्त करतो. आणि मुख्यमंत्र्यांचा विषय सध्याचा मुख्यमंत्री म्हणतात मी, कारण ते त्या दिवशी जाऊन आले आणि तेव्हाही निश्चित झालं असेल की सध्या तरी ते महाराष्ट्रात आहेत. ते ठामपणे सांगतात मी महाराष्ट्रात आहे, पण भाजपमध्ये कुठल्याही व्यक्तीला ठरवता येत नाही आपण कुठे राहायचं. ते अचानक आदेश आला तर ते म्हणतील आदेश आला आणि मी गेलो. जसं जावडेकर अचानक निवृत्त आले 75ला, तसंच यांना आदेश आला तर ते जातील. तेव्हा ते म्हणतायत ते आज सत्य आहे, उद्याचं सांगता येत नाही. निश्चितपणे आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया.
शिवसेनेच्या संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे. आता हा जो एक ट्विस्ट आला छोटासा, जी मागणी आतापर्यंत ठाकरेंच्या पक्षाकडून कधी करण्यात आलेली नव्हती किंवा ठाकरेंकडून करण्यात आलेली नव्हती, ते म्हणजे आम्हाला मिळत नसेल तर निवडणूक चिन्ह जे दिलेलं आहे धनुष्यबाण हे गोठवा, अशा पद्धतीची मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेली आहे आणि आमदारांना अपात्र करा अशी दुसरी मागणी केलेली आहे त्यांनी. आता घड्याळाचे काटे उलटे फिरवायचे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. आणि दुसरा, निवडणूक आयोगाचं ते चिन्ह आहे म्हणजे धनुष्यबाण हे गोठवून टाकायचं का आणि ते शिंदेना द्यायचं नाही का, अशा पद्धतीचा एक मुद्दा त्यांच्यासमोर आहे. या विषयावरती आपल्याला काय सांगता येईल? कपिल सिब्बल हे खूप ज्येष्ठ वकील आहेत, सुप्रीम कोर्टातले काँग्रेसचे मोठे नेते होते, नंतर समाजवादी पक्षाकडनं राज्यसभा खासदार झाले आणि त्यांना हे चांगलंच माहिती आहे की हे सगळे निर्णय जे आहेत, कितीही आपण म्हणलं की न्यायपालिका अमुक तमुक सगळ्या स्वतंत्र आहेत, हे अगदी बरोबर आहे, पण मूलतः राजकीय युद्ध आहे आणि राजकीय युद्धाबद्दल न्यायालयात सुनावणी चालू आहे. तर राजकारणाच्या पातळीवर उद्धव ठाकरे हरले ते कपिल सिब्बलला त्या पूर्णतः माहिती आहे. तेही स्वतः राजकारणी आहेत, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत 2 टर्म. त्यांना हे 100% माहिती आहे की उद्धव ठाकरे हे बॅटल हरलेले आहेत, ते वकील म्हणून ही बाजू लढतात. म्हणून त्यांना हे माहिती आहे की जर हे राजकीयदृष्ट्या हरलेलेच आहेत तर आपण काय केलं पाहिजे. तर उद्धव ठाकरेंचा पक्ष हा उद्धव ठाकरेंकडे राहिला नाही आणि एकनाथ शिंदेंना चिन्ह दिलं, त्यांचं धनुष्यबाण दिलं आणि शिवसेना पक्ष अधिकृत एकनाथ शिंदेचा असा निकाल जरी आला तरी त्यातल्या त्यात आपल्याला काय करता येईल. तर डॅमेज कंट्रोल म्हणजे वर्स्ट कम वर्स्ट काय होणार ते माहिती आहे, पण त्यात काय मिळवायचं. तर त्यामुळे समजा आम्हाला चिन्ह नाही दिलं तर गोठवा, ही मागणी त्या स्वरूपाची आहे की किमान त्यांचं तरी नुकसान करू. कारण एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाणावर लढणं आणि मला नाही तुला नाही घाल कुत्र्याला असं त्याचा अर्थ असं नाही म्हणतात, कुत्राला नाही म्हणणार मी, परंतु आपण सोप्या मराठीत बोलूया नाही का. हा नाही, म्हणून आम्हाला चिन्ह मशाल आमचं एस्टॅब्लिश होत आहे आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेनं दिलं, ते जर गोठवलं तर त्यांना नवीन चिन्ह घ्यावं लागेल आणि त्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या जी गॅप पडलेली आहे खूप मोठी, ती कमी होईल. म्हणजे थोडक्यात जाता जाता पराभव जरी कोर्टात झाला तरी राजकीय नुकसान कमी व्हावं हे करण्याचा तो प्रयत्न, चिन्ह गोठवण्याची मागणी. आणि दुसरा मुद्दा, आमदार अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनी, जसं कोर्टाच्या हिअरिंगमध्ये सुप्रीम कोर्टाने हे प्रश्न विचारले 1-2, तर लोकशाहीतल्या संस्थांना तुम्ही बदनाम करू नका किंवा त्यांच्यावर वेडेवाकडे आक्षेप घेऊ नका. म्हणजे निवडणूक आयोगाने बायस वागले किंवा नार्वेकर अध्यक्ष त्यांनी कसं कायद्याला उल्लंघून निर्णय दिले, कारण दुसरी बाजू मांडणं, त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात घेणं. जसं कपिल सिब्बलांनी आर्ग्युमेंट केलंय त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना घटना मान्य होती शिवसेनेची म्हटलं, तसंच कपिल सिब्बलांना स्वतः राहुल गांधी नेता म्हणून मान्य होते आधी, पण 23ने त्यांनी जेव्हा पत्र दिलं सोनिया गांधींना तेव्हा ते अमान्य होते. त्यामुळे हा काल आणि आज यातला फरक असतो. तसं उद्धव ठाकरे हे नेते मान्यच होते एकनाथ शिंदेंना. म्हणजे एकनाथ शिंदे 14 साली विरोधी पक्ष नेता झाले, तेव्हा कॅबिनेटमध्ये मंत्री होते, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, तेव्हाही मान्य होते. पण 2.5 वर्ष झाल्यावर सुरतला गेले तेव्हापासून ते अमान्य होते. हा फरक आहे आणि तो फरक न्यायालय सुद्धा विचारात घेतं असं मला वाटतं. आर्ग्युमेंट स्ट्रॉंग केलं म्हणजे केस जिंकलेली नसते, त्यामुळे अजून पुलाखालनं बरंच पाणी वाहून जायचंय. निवडणूक आयोगाची बाजू, एकनाथ शिंदेची बाजू या मांडून व्हायच्या. देवदत्त कामत बाजू मांडतात. सिब्बलांचं स्वतःचं आर्ग्युमेंट संपलंय, देवदत्त कामतांचं सुरू झालंय आणि ते जेव्हा पुढे होईल तेव्हा या केसवर आपण आणखीन प्रकाश टाकू असं मला वाटतं. पण आता युद्ध जिंकलं असं म्हणता येत नाही, कारण निकाल यायला अजून वेळ आहे. बरोबर आहे. मंडळी, आपण लक्षात घेतलं पाहिजे की वंदे मातरम पासून जे राजकारण सुरू झालं ते शिंदेच्या धनुष्यबाण या चिन्हापर्यंत येताना आपल्याला दिसतं आहे. आता या सगळ्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये वंदे मातरमचं नेमकं काय होतंय आणि शिंदेच्या चिन्हाचं काय होतंय, धनुष्यबाण त्यांच्याकडे राहत आहे की राहत नाही, ते गोठवलं जात आहे का, हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आणखी किती काळ राहतील हा देखील एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न सातत्याने विचारला जाईल की उपस्थित होणार आहे जेव्हा जेव्हा केंद्रामध्ये रिशफलिंगचा विषय होईल किंवा एकंदरीतच केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा जो काही विस्तार आहे किंवा फेरबदल आहे ते केलं जाईल. या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारणामध्ये कुठचीही गोष्ट कशासाठी असते, का असते, हे फक्त राजकारण करणाऱ्यांनाच समजत असतं. सर्वसामान्य माणसाला मात्र याचे अर्थ काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करावा लागतो. तो सांगण्याचा प्रयत्न आम्ही याच्या चर्चेतून केलेला आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की सांगा. आमचे व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.